नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी. एकूण 20 गुणांचा आपला हा पेपर आहे. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयावर आधारित. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्न प्लेलिस्ट अवश्य बघा. इतिहास विषयासाठी 12 मार्क्स आहेत. 8 मार्क इतिहासाला, 4 मार्क राज्यशास्त्राला आणि 8 मार्क्स भूगोल विषयाला. अशा पद्धतीने 20 मार्काचं डिवायडेशन केलेले. यासाठी अभ्यासक्रम जर विचारात घेतला तर इतिहासाची पहिली 2 प्रकरणं, राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण आणि भूगोलाचं पहिलं आणि दुसरं प्रकरण हा अभ्यासक्रम आपल्याला विचारात घेतलेला आहे. या एकूण 5 प्रकरणांवर आधारित अशा पद्धतीने आपली चाचणीची परीक्षा ही ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. काही अडचण आल्यास कमेंट करा. आपल्या चॅनलची 9वीची समाजशास्त्राची प्लेलिस्टसुद्धा आपण यासाठी पाहू शकतात. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 1. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे नवी दिल्ली. 2. भौतिक साधनांमध्ये टिंबटिंबचा समावेश होत नाही. उत्तर आहे म्हणींचा. 3. भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होत. उत्तर आहे डॉक्टर स्वामीनाथन. क पर्याय. या पद्धतीने अचूक पर्याय निवडल्यास आपल्याला 3 गुण मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 2 गुणांसाठी खालील कृती पूर्ण करा. भौतिक साधने आणि लिखित साधने लिहायची आहेत. 4 जागा दिलेल्या आहेत आपल्याला. बघा, पहिलं आधुनिक काळातील इतिहासाची साधने. 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने आणि 4 दृकश्राव्य साधने. त्यानंतर जागतिकीकरणाचे भारताला झालेले फायदे, आर्थिक भरभराट आणि रोजगाराच्या नव्या संधी. पुढचा प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी. 1. लिखित साधनात कशाचा समावेश होतो? उत्तर, लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोश, वाङ्मय अशा छापील साहित्याचा समावेश होतो. दुसरं, धवल क्रांती कोणत्या क्षेत्रात कोणी घडून आणली? उत्तर, डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात धवल क्रांती घडवून आणली. या पद्धतीने परफेक्ट उत्तर लिहिल्यास आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यानंतर राज्यशास्त्र या विषयावर चौथा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुणांसाठी. 1. राष्ट्रसंघाची जबाबदारी टिंबटिंब ही होती. दुसरं, शीतयुद्ध सोव्हिएत युनियनचे विघटन या घटकामुळे संपले. या पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. सहकारण सांगा. 2 गुणांसाठी. 1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. बरोबर, कारण आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. प्रश्न 5वा, भूगोल विषयावर आधारित योग्य जोड्या जुळवा. 1. टिंब पद्धत. ब. टिंबाचा वापर. 2. सममूल्य रेषा. क. तीव्र बदल. आल्प्स पर्वत. अ. वली पर्वत. पुढचा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. उद्देशात्मक नकाशे कशास म्हणतात? उत्तर, विशिष्ट उद्देशाने तयार केल्या गेलेल्या नकाशांना उद्देशात्मक नकाशे म्हणतात. 2. किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत कोणत्या देशात आहे? उत्तर, किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत टांझानिया देशात आहे. क. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. 2 गुणांसाठी. 1. भूकंपाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे. 2. भूपट्ट सरकल्यामुळे.
3 भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे आणि 4 भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राची इयत्ता 9वीची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सॉल्व केलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.